कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आता अजिबात येळ वाया घालवायचं नाही। तू तू आताच्या आता जा आणि देवी आईंना सांग की आमच्या पारूला लगीन करायचं नाही म्हणून जा। अगं हो, अगं बाळा, अहिल्या देवी किर्लोस्कर आहेत त्यांना असं कसं सांगणार? हे बघ बा, तुला बोलायला होत नसेल तर मी आज जाऊन बोलतो। असा जातो, असा उभा राहतो आणि असा पडापडा बोलतो। माझ्या ताईला लगीन करायचं नाही आणि मी तिला कुठे बी जाऊन देणार नाही। हळू बोल। तिथं जाणार, त्यांच्या समोर उभा राहणार, फडाफडा बोलणार। अरे तुला एकट्याला त्यांच्या समोर जाताना तुझी तंतरती कोणीतरी माणूस सोबत लागतो आणि त्या माणसाच्या मागे लपून बोलत असतो, तुम्ही बघितले? एक मिनिट बा, तो लपून राहतो, तू तर लपून राहत नाही ना। मग तू जा आणि देवी आईंना स्पष्ट सांग की मला इथं राहून त्यांची सेवा करायची आहे, मला इथं राहून समद्यांची सेवा करायची आहे। बाप बा, आणि तू त्यांना हे बी सांग की त्यांनी दिलेली 8 दिवसाची शिक्षा आहे ना ती बी संपवा म्हणून। हा, 12 बंगल्यावर लई कामं आहेत रे, मला ना लई कामं करायची आहेत। 12 श्रीकांत सर येण्यावर गोळ्या घेत नाहीत, मग आदित्य सरांना सकाळी सकाळी काळी कापी लागते, देवी आईंना पूजेची तयारी करून द्यायची असते। मग तुला कळत कसं नाही, मला लई कामं असतात, तू जरा समजून घे ना बाप। तू देवी यांना हे बी सांग की पारू ना यापुढे तुमच्यापासून काय बी लपवणार नाही। हा, तुम्ही जे सांगाल ना ते समज करायला तयार आहे। समज वय म्हणजे लगीन बी वय हे नाही लगीन नाही, लगीन अजिबात नाही, ते सोडून दुसरं काय बी बोल। अगं असं काय करते, अहिल्या मॅडमनी तुझ्याकरता हारीचं स्थळ सुचवलंय, त्यांना असं नाही कसं म्हणायचं? बा मी तुला सांगितलं ना, मी लगीन करणार नाही म्हणजे नाही। हळू 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 बोल, आता कसं सांगायचं त्यांना? बरं बघतो, जसं जमल तसं सांगून येतो। जा लवकर जा। हे आपलं प्रॉडक्ट मार्गी लागलं की आपण एक्झिबिशनला जाऊयात। बरेच दिवस झाले तू माझ्याबरोबर एक्झिबिशनला आली नाहीयेस, आठवतंय का कधी आली होतीस ते? ठरलं, नक्की नक्की। आई बाबा, आय एम सॉरी, मला जरा एक खूप महत्वाचं बोलायचं होतं। बोल ना। बोल। आई बाबा, आपल्या प्रोडक्टला खरंच खूप छान रिस्पॉन्स येतोय, फक्त प्रॉब्लेम असा आहे की कॉम्पिटिशन खूप टफ आहे, त्यामुळे मला असं वाटतंय आपण आपलं प्रोडक्ट ग्रासरूट लेवल पर्यंत पोहोचवणं खूप जास्त गरजेचं आहे। गुड। म्हणजे गावागावात, खेड्यात, वस्तीवर आणि त्या गावातली महिला मंडळं आणि बचत गटांचा खरंच खूप उपयोग होणार आहे आपल्याला। सो मी सुरुवातीला एक 3 दिवसाची प्रमोशनल ऍक्टिव्हिटी प्लॅन केली आहे। त्यासाठी आपण आपल्या टीमला वखारवाडी या गावात घेऊन जाणं गरजेचं आहे। हे पायलट प्रोजेक्ट असणार आहे आणि त्यानंतर हे कॅम्पेन आपले बाकीचे टीम सगळे रन करतील। ओके ओके, ठीक आहे, ह्याचं प्रॉपर नियोजन करणे मला सांग। या, आणि मी सुरुवातीला जेव्हा प्लॅन केलं होतं, अरे ये मारुती ये, तू बोललास पारूशी? त्याच्याविषयीच बोलायला आलोय। बोल ना। म्हणजे तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी पारू बरोबर लग्नाचा विषय काढला, पण लग्नाचा विषय काढल्या ती रडायला लागली। नुकत्याच एका वाईट प्रसंगातनं गेली पोर, त्यामुळं जरा घाबरली। मारुती, जे असेल ते बोल। मॅडम, तुम्ही पारूच्या भल्यासाठीच हरीश साहेबांचं स्थळ सुचवलं, पर लग्न करायला नाही म्हणते ती। आणि वर असंही बोलले की तुम्ही जर का बळजबरी केली तर घर सोडून निघून जाईल म्हणून। मला माफ करा मॅडम, मी पारूला नाही समजावू शकलो। हॅलो,
एक मिनिट हा. मी आलेच. हा बोला. अहिल्यादेवी किर्लोस्कर, यावेळी साहेबांची पूर्ण तयारी झालीये. आता ते एक मोठं वादळ म्हणून तुमच्या किर्लोस्कर कुटुंबावर तुटून पडणार. तुम्ही उभं केलेलं हे साम्राज्य उद्ध्वस्त करणार. आता तुम्ही फक्त बघतच राहा. सावित्री, तू काय असं डबा घेऊन उभी आहेस? काय त्याच्यात? लापशी आहे. एक मिनिट, हा डबा आपल्या किचन मधला नाहीये. कोणाच आहे? पारूच्या घरातला आहे. तरी म्हटलं अजून तिचं नाव कसं नाही निघलं. तिला माहितीये ना की तिला शिक्षा दिलीये, तिच्या हातचं आता कोणीच जेवणार नाहीये. ती लापशी घे आणि पहिला फेकून दे. सावित्री, पारूने हे आपल्या किचन मध्ये बनवलंय? नाही मॅडम, हे तिने तिच्या घरी बनवलंय आणि डब्यात भरून फक्त आणून दिलंय. अरे वा, म्हणजे शेजार धर्म पाहायला दिले. वाढ 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 कसली बघते, वाढ. म्हणजे आता नोकरांना आपण आपलं शेजारी म्हणून घ्यायचंय का? दामिनी, किर्लोस्करांकडे नोकर मालक असा भेदभाव नाहीये. आणि जर तसं असतं तर आज तू या टेबलवर बसलेली नसतीस. कारण आज तू सुद्धा या घरची नोकर आहेस. विसरलीस? जेव शांतपणे. तू काय बघत उभी आहेस? तू वाढ ना पटकन. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.